कोणत्याही एक्सरसाइज करायच्या असतात ना तर त्या परफेक्ट करायच्या असतात, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट भेटतो. आता आणि रिझल्ट कसा तुम्हाला कसं समजेल की परफेक्ट आहेत की नाही, आम्ही ते व्यवस्थित करतो. तुम्ही आता पोटासाठी एक्सरसाइज करताय तर तुमच्या पोटाला म्हणजे ताण बसला पाहिजे, थोडंसं प्रेशर त्याच्यावरती आलं पाहिजे, थोडंसं पेन तुमच्या पोटावरती झाला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला एक्सरसाइजचा रिझल्ट भेटतो. साईडचा फॅट असो किंवा पोटाचा घेर असो किंवा हाताचे दंड असो, तुम्हाला पेन झाला की तुम्ही समजायचं की या एक्सरसाइजचा मला रिझल्ट भेटतो. आज मी तुम्हाला खूप छान साईडचा फॅट आणि पोटाचा फॅट कमी करण्यासाठी खूप छान एका जागेवरती उभं राहून अशा एक्सरसाइज दाखवणार आहे. तर जास्त वेळ न घालवता पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर एक लाईक करून घ्या आणि चॅनल तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब पण करा. आता या पोझिशनला मी आले, पायामध्ये अंतर आहे तर इथे गुडघे वाकवायचे नाहीयेत. आपल्याला पहिल्या व्हेरिएशन मध्ये काही मस्त छान छान एक्सरसाइज दाखवते, खूप सोप्या आहेत करायला आणि इतकं छान तुमच्या पोटावरती प्रेशर येतं ह्या एक्सरसाइजने. साईडून दाखवते म्हणजे तुम्हाला करायला इझी जाईल. आता तुम्ही बघितलं की साईडला माझे पाय असे आहेत तर ह्या साईडला जाते, तर पायामध्ये अंतर असंच आहे. आता ह्या पोझिशनला हाताला इथे लॉक केलं, इथे श्वास भरायचा 1 2 पूर्ण मागे हात न्यायचे, ठीक आहे, इथे नाही न्यायचे. 1 2 इथे श्वास सोडायचा, इथे घ्यायचा 3 4 5 6 7 8 9 10 आणि इथे आता हा एक राऊंड जर 40चा केलाय तुम्ही तर ह्याच पोझिशन मध्ये पूर्ण खाली वाकायचं, पाय एकदम स्ट्रेट आणि होल्ड, हात असेच मागे नेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. आता हे एक झालं 40चा राऊंड इझी मध्ये. आता नेक्स्ट या पोझिशन मध्ये जायचं. साईडचा फॅट सोबतच तुमच्या पोटाला इथे देखील प्रेशर येतं, साईडून इथे पोटावरती प्रेशर येतं, म्हणून तुम्हाला हे करायचंय. सेकंड या पोझिशन मध्ये हात ठेवायचे इथे समोर, इथे नाही ठेवायचे, थोडेसे अंतर ठेवायचे. या पोझिशनला हात असे ठेवायचे आणि साईड टू साईड इथे श्वास भरायचा 1 2 3 4 5 इथे तुमच्या हातावरती पण छान प्रेशर येतं 6 7 8 9 10. आता ह्याच पोझिशन मध्ये तुम्हाला 1 मांड्यांवरती प्रेशर येतं आणि पोटावरती देखील 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि याच पोझिशन मध्ये होल्ड करून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर थोडंसं पायाला जवळ आणायचं या पोझिशन मध्ये, साईडून दाखवते वापस 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ज्यांना कमरेमध्ये गॅप असेल तर त्यांनी या एक्सरसाइज शक्यतो टाळायचा आहे, कारण की इथे जास्त आपल्याला कमरेवरती प्रेशर येतं म्हणून. आता त्याच्यानंतर तुम्हाला पोटावरती आणि साईडवरती अजून प्रेशर आणण्यासाठी काय करायचं, पाय जवळ ठेवायचे थोडे आणि ह्या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन साईडला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सेम पोझिशन करायची आपल्याला इथे. हात ह्या पोझिशनला न्यायचे आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10. प्रत्येक राऊंड 40चा
एक आणि असे 2-2 राऊंड तुम्हाला ह्या एक्सरसाइजचे कंप्लीट करायचे. झाले तर 3 राऊंड पण कंप्लीट करायचे. आता ह्या एक्सरसाइज करून पोटाचा फॅट आणि साईडचा फॅट, तुमचा मांड्यांचा हातांचा फॅट पण या एक्सरसाइजनी कमी होतो. पण जास्त फायदा तुम्हाला पोटावरती भेटणार आहे. आता या एक्सरसाइज करतोय आणि तुम्ही खाण्यावरतीही कंट्रोल करणं पण तितकंच आवश्यक आहे. तुम्ही काय खातात ते पण खूप महत्वाचं आहे. एक तास जर तुम्ही वर्कआउट करत असाल आणि बाहेरचं जंक फूड खात असाल, दिवसातून 4 टाइम तुम्ही मस्त साखर घालून चहा पित असाल, तर 1 तास तुमची पूर्ण मेहनत वाया जाऊ शकते. म्हणून तुम्ही काय खातात ते खूप महत्वाचं आहे. छान डाएट घेऊन तुम्ही ह्या सोप्या सोप्या एक्सरसाइज करून तुमचा पोटाचा फॅट कमी करू शकता. तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करा. भेटूया परत एका छानशा व्हिडिओमध्ये.